पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रोहित स्पीडच्या कॅमेरामध्ये. आणि आपल्या सर्वांचा आवडीचा आणि कोकणकरांच्या जीवातला सण म्हणजे गणेशोत्सव, कोकणातला गणेशोत्सव. आणि त्यासाठीच आपण आता गावी आलो आहे. आणि आजची व्हिडिओ अशी आहे की प्रत्येक कोकणकराला गणपतीची ओढ लागलेली असते, गणेशोत्सवाची ओढ लागलेली असते. आणि आता आम्ही आलो आहे, एवढी ट्रॅफिक होती, एवढी जाम आहे, तुम्ही लोक बघतच असाल. मुंबई गोवा हायवे पूर्ण पॅक आहे. तरी त्या एवढ्या गर्दीतून 10-10, 15-15 तासाचे प्रवास करून लोक कोकणात पोहोचत आहेत, आपापल्या गावी पोहोचत आहेत. तर आज त्यांचीच आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहेत सगळ्यांच्या, की त्यांना कसं वाटतं आणि गावाला येणं त्यांना का आवडतं आणि गणपती सण त्यांच्या किती जीवातला आहे, यावर आपण सगळ्यांच्या आज प्रतिक्रिया घेणार आहे. तर हे पोलादपूर स्टँडवरची फेमस कांदा भजीचा सेंटर आहे, स्टॉल आहे. आणि मुंबईवरून येणारा प्रत्येकजण हा इथे कांदा भजी खायला येतोच. त्याच्यामुळे आपण इथूनच आज सुरुवात करणार आहे, प्रत्येकाची प्रतिक्रिया जाणून घेतात. मित्रांनो, इथे भजीच्या टपरीवर आपल्याला हे दोन दादा भेटलेले आहेत. ते व्हिडिओ समोर लागतात. आपण त्यांना विचारतो, दादा गणपतीला गावाला आलाय मुंबईवरून, कसं वाटतंय आणि गावाला यासाठी किती ओढ असते तुला? गणपतीला मी गावाला येण्यासाठी सकाळी 5 वाजता निघालोय. काही त्रास झालेला नाही, एकदम असं वाटतं की फ्रेश आहे. एवढी ट्रॅफिक भेटून काही नाही, मला काही थकवा बिवा काही नाही, फक्त जरा आता भूक लागली नाश्ता करायला थांबलोय. आणि असं वाटतं की मी जवळजवळ वर्षाने गावाला आलोय. एकदम मस्त वाटलं क्लायमेट, असं वाटतं की स्वर्गात आलोय. कोकण म्हणजे काय सांगतं आपल्या कोकणाबद्दल? कोकणाबद्दल म्हणजे हा कोकण म्हणजे एकदम जे टेन्शन मला काम नाही आहे बा इकडे. फ्री माइंड फ्रेश पण एकदम फुल आहे. हा फुल एन्जॉयमेंट, शांतता आहे, डोकं शांत आहे. आणि गणपतीचा उत्सव इकडे एकदम मोठ्या प्रमाणात साजरा होतो. त्यानंतर कांदा भजी, जो पोलादपूरला प्रत्येक मुंबईवरून आला की पहिले त्याला कांदा भजी लागते. ती आपल्या स्टँडवरची कांदा भजी लागते. आणि काकांची आजी ती कांदा भजी असते का? काय सांगाल, कांदा भजीचं दुकान आपलं किती वर्षापासून आहे? 30 वर्ष. म्हणजे आम्ही जन्मलो पण नव्हतो. आपल्या बापाचं आपलं पेढी आहे, कार्ड आहे. बस कांदा भजी एवढी स्पेशालिटी झाली का त्याच्याबद्दल आम्हाला सांगा तुम्ही. तुमच्या मुले बाकी नाही काय, ग्राहक आमचं देवच आहे. अरे वा वा, एक नंबर. आणि अजून एक आपला मित्र भेटलेला आहे, काय नाव? यश जंगम. कोणतं गाव? अच्छा, सवतकड्याचं. म्हणजे एकदम नॅचरल गाव आहे. तिथे सवतकडा धबधबा जाम फेमस आहे. तर काय सांगशील, गावाला येऊन काय वाटतं? आणि गणपती स्पेशली गणपतीचं काय सांगशील? गणपती कोकणातलं गणपती म्हणजे मेन भजन, रात्री सगळ्यांकडे खायचं, रात्री जायचं भजनाला. कोकण म्हणजे स्वर्ग भाई, लाखातला एक बोल आहे. स्वर्गात आल्यासारखं वाटतं, हेच मेन आहे कोकणात. कोकण म्हणजे आमच्यासाठी स्वर्गच आहे. त्याच्यामुळे एक नंबर. त्यासाठी तर आता आलोय आपण, 5 दिवस आलोय, काहीच विचार नाही करायचा कुठला, फक्त नाचायचंय, भाल्या डान्स आपला, गणपतीच्या आरत्या, दिवसभर खात सरत बसायचं आणि रात्री झोपायचे जागरण करून. आणि आमच्या मावशी म्हणजे त्यांनी आता मी ओळख सांगितल्यानंतर त्यांना समजलंय. तर मावशी काय सांगाल, काय या गणपतीत तुम्हाला कसं वाटतं? एवढी माणसं वगैरे आल्यावरती काय असं वाटतं की ही माणसं नेहमी वर्षभर मला अशीच दिसावी गावाकडे, कारण ग्रामीण भागात खूप उद्योग कमी आहेत. मग काय, त्यामुळे तुम्ही येता तेव्हा आमची पोटं भरतात. हे आमचं पोलादपूर स्थानक, ST डेपो आपला पोलादपूरचा. आणि तिथे इथे रिक्षावाले वगैरे, त्यांना विचारूया गणपतीत त्यांचा कसा विषय असतो आणि त्यांना कसं वाटतं. हे आपले सगळे रिक्षा चालक संघ इकडचा पोलादपूरचा. माणसानं ST भेटली नाही तर घरी पोचवण्याचं काम हे लोक करतात. तर काय सांगाल आपल्या गणपतीबद्दल आणि गणेशोत्सव आल्यावर तुमच्या लोकांना कसं वाटतं? त्यांचं डिस्कशन चालू आहे, कोण बोलणार. मेन माणूस आलेला आहे आपल्याला की गणेशोत्सव आपला असतो, त्याबद्दल एवढी लोक येतात, आपल्या गावांमध्ये सगळे येतात. तर तेव्हा तुमचं कसं असतं ना, तेव्हा तुमची भाडी जास्त असतात, तुम्हाला कामं जास्त असते, की तुमच्या गणपतीबद्दलचा अनुभव सांगा गणेशोत्सव. सालाबादप्रमाणे दरवर्षी आपल्या गणेशोत्सव हा मोठा सण साजरा केला जातो सर्व ठिकाणी. कोकणामध्ये विशेषतः मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. त्याच पद्धतीने आम्ही आता रिक्षावाले सर्व पोलादपूर तालुका पोलादपूर तालुका रिक्षा चालक मालक संघटना, आम्हाला त्याचा आनंद आहे. चाकरमानी मंडळी इथे आल्याच्यानंतर त्यांच्या माध्यमातून आमचा रोजगार त्या ठिकाणी थोडासा वाढला जातो. आणि त्याच्यातूनच आम्हाला त्याची घरामध्ये थोडासा हातभार लागतो. आमचाही सण त्याच्यातून साजरा होतो.
अशाच पद्धतीने चाकरमानीवर आम्हाला सहकार्य करावं हीच आम्ही तुम्हाला विनंती आहे. असं काय नाही, तुम्ही जी कामं करता त्यामुळे आम्हाला अहोरात्री कधी पण या रात्रंदिवस इथे हे लोक भेटणारच. त्याच्यामुळे ह्यांचं सुद्धा खूप मोठा हातभार असतो आपल्याला घरी पोहोचवण्यासाठी. तर आपण पण त्यांचे धन्यवाद म्हणूया. थँक्यू बघा. आणि आपण आता पुढच्या प्रतिक्रिया घेऊया गणेशोत्सव. आणि माझ्यासोबत इथे आता हे मित्र आहेत आपले बाईकवाले, ते सुद्धा बाईकवर. कुठून आले मित्र? मुंबईवरून आले ते सुद्धा. कुठून? मुंबई सांताक्रूज म्हणजे जवळच आहेत आपले विक्रोळी. सांताक्रूज जवळच आहे. तर काय बोलशील, कसं वाटलं, किती वाजता निघाले? 4 वाजता निघालोय. हां, रस्ते वगैरे खराब आहेत पण चायची ओढ खूप आहे. भाई कोकण आहे, हेच मेन आहे. तुम्हाला स्ट्रगल केल्याशिवाय कोकणात जाता येणार नाही, हे फिक्स आहे भाई. मागे कोण बसले मागे? भाई तुझा रिव्ह्यू पहिला सांग, कसं वाटतंय तुला मागे बसून? मागची कंडिशन जाम बेकार आहे. पिचवाडा गेलाय सगळ्यात बेकार अवस्था मागे बसणार यांचे. चालवणार त्याला उठ बस काहीतरी अवयव चालू असतात. आणि मागे असतो ना पूर्ण स्टेबल असतो, त्याच्या असे कडक होतात ना, तर काय सांगू तुम्हाला. एक आपल्यासोबत पण आहे, मागे हौशीने उतरलाय. झालाय माझा. तर आपण अजून बाकीचे रिव्ह्यू घेऊया, पुढे अजून त्यांना भेटतील. आपण आपला फेमस कांदा भजी स्टॉल तिथे बघितला, रिक्षा चालक संघ बघितले, मुंबईवरून आलेले बाईकवरचे चाकरमानी बघितले. आणि आत्ता बघणारे मुंबईवरून डायरेक्ट आलेली माणसं, बसने जी माणसं येत आहेत, ट्रॅफिकमध्ये एवढे तासन तास थांबलेले आणि ते आता इकडे पोहोचत आहेत. तर त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपल्याला घ्यायच्या आहेत. तर बघूयात त्यांच्या प्रतिक्रिया काय भेटतात आपल्याला. आपण बोललो की मुंबईवरून आलेल्या प्रवाशांची आपण जरा मुलाखत म्हणजे प्रतिक्रिया घेणार आहे. तर काकी आपल्याला भेटलेले. काय नाव तुमचं आणि गाव कोणतं? आमचं गाव पोलादपूर. अच्छा, पोलादपूर. तर मी काय बोलतो, कधी निघालात मुंबईवरून? आम्ही रात्री रात्री आपण निघालो 10 वाजता. रात्री 10 वाजता निघाले आणि आता आम्ही घरी 11:30 इथे पोहोचले. आता प्रवासा बाबतीत काय सांगाल? अरे बापरे, ती गाडी तर नुसती उचलत होती. काही विचार हा आपला पोलादपूरचा मार्केट काय छान सजवलाय. आणि इकडे हा मनसूर वडापाव, फेमस वडापाव पोलादपूर मधला. मित्रांनो इकडे आपले बाबा एक आलेत. बाबा पण मुंबईवरून आलो काय? मुंबईवरून आलो. अच्छा, कुठल्या गाडीने आलो? अच्छा, बाईकवर आलो मुंबईवर ना. कुठं? घाटकोपर. काय बोलता? बाबा घाटकोपर वरून या बाईकवर. हा डेक पण तुम्ही आणला? हो, अच्छा, गावात मानला पाहिजे बाबांना. बाबा येताना काय काय वाटलं? गर्दी बिर्दी भेटली का नाही? काल निघालो बाबा रात्री 10 वाजता. काय बोलता? अच्छा, गावात मग खाया पियाला कसं काय खाल्लं का नाही काय? हा ना. मग गाडी कसं वाटलं येताना? बाबांची स्माईल सांगून जाते. बाबा गणपती, आपल्या गावातल्या गणपती बद्दल काय बोलाल? माझ्या धमाल पहिल्यापासून तुम्ही बघितलेली होती, सांगा जरा आम्हाला. अरे पूर्वीचं कसलं धमाल घेऊन पाहिले माणसाला आण नव्हतं खायला. आता सगळी तुमची नवीन फॅशन माझी आहे. तेव्हा कुठं खायला माणसाला आण होतं, फक्त याचा पिठाचा लाडू करायचं होतं, माणसाने खायचं होतं. म्हणजे प्रसादीला बस गुळ टाकायचा. आणि नाच बीच त्या टायमाला तुमच्या जोरात ना? नाच होतो. तुम्ही कोण, तोरेवाला का शक्तीवाला? शक्तीवालं. काय बोलतो? डबल वारे वगैरे धमाल असतील ना? तुम्ही काय नाचाय वाजवाय का गायला? आईच्या गावात तरुण पिढी गाजवलेली आहे बाबांनी आपल्या. बाबा खूप भारी बोललेत आणि मला स्वतःला लय भारी वाटले, कारण मनापासून एखादी व्यक्ती बोलली नाही की बरं वाटलं. आता आपण आलोय पोलादपूर मधल्या अशा ठिकाणी की जे प्रत्येक पोलादपूरकर येतो, खातो, पोटभर जेवतो, नाश्ता करतो आणि प्रत्येकाच्या तोंडावर बसलेली चव म्हणजे रुची हॉटेल आहे. आणि त्याचे ओनर बाबूदा आपल्यासोबत आहे. तर बाबूदा काय बोलशील आपल्या गणपती सणाबद्दल? आणि गणेशोत्सव आला, गणपतीचा सण आला की तुला कसं वाटतं हे मला 2 शब्दात सांगलं. मला एवढंच वाटतं की वर्षातून कधी आपला गौर गणपतीचा सण येतो असं वाटतं. आणि तुम्ही सर्व चाकरमानी आमच्या इथे आम्हाला आवर्जून भेट देता, त्याचा मोठा आनंद आहे आमचा. तिकडे फुल ट्रॉफिकला आहे. फुल ट्रॉफिक आहे. आम्ही किती असं सकाळी 3ला निघालो, आता पोहोचतो पोलादपूरला.
काकांचा प्रवास विचारला आपण गणपतीचा कसा झाला. काका बोलले रात्री बसले आता बसले. सगळे जण तेच म्हणजे एवढे ट्रॅफिकला वैतागले. भरपूर ट्रॉफिक आहे भरपूर ट्रॉफिक आहे. पण काका मी काय बोलतो, तुम्ही रात्री निघतानाच तुम्हाला माहिती होतं आपल्या कोकणात जाताना आपल्याला ट्रॅफिक मग आम्ही लेट निघालो 3 वाजता निघालो रात्री. पण ते ट्रॅफिक माहित असून सुद्धा तुम्ही आपल्याला कोकणात जायचं आपल्या गणपतीला जायचं. मला बोलले परत फिर ये म्हणतो. परत कसं मला घरी गणपती परत काही पण होणार जाणं मला महत्वाचं आहे. मग आपल्या गणपती सणाबद्दल काय सांगाल आपल्या कोकणातल्या, आम्हाला 2 शब्दात सांगा. कोकणात गणपती म्हणजे एकदम अतिउत्सव होते. आणि मित्रांनो तुम्ही बघितलंच असेल, आपण सर्वांचे रिव्ह्यू घेतले, सगळ्यांचं मत काय त्या सर्वांनी म्हणजे बिनधास्त मांडलं आणि प्रत्येकाच्या मनात जे काय होतं ते सांगितलं. आपण त्यांना विचारलं काही गोष्टी, त्यांनी चांगली उत्तरं दिली. आणि प्रत्येक कोकणी माणसाचा, आपल्या चाकरमान्यांचा, आता गावात राहणाऱ्या माणसांना एकमेकांची जी ओढ लागलेली असते ती या सणांमध्ये पूर्ण होते, जे आपण बघितली सगळ्यांच्या तोंडात. मित्रांनो तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ कशी वाटली आणि तुमचं पण मत आम्हाला पाहिजे, तर तुम्ही तुमचं मत कमेंट्समध्ये द्या. आणि लास्टला जाता आता तुम्हाला ह्या व्हिडिओच्या एंडला एवढंच सांगेल की मित्रांनो, येवा कोकण आपलाच असा. थँक्यू.